बातमी आहे मुंबईकरांसाठी। मुंबई शहरात उष्णतेची लाट धडकलेली आहे। आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईचा पारा थेट आता 36.8 अंश सेल्सिअस इतक्यावरती पोहोचलाय। तापमानात सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे। फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय। तर वाढत्या तापमानाचा फटका हा मुंबईतील पाणी साठ्याला सुद्धा पडलाय। मुंबईकरांनो, त्यामुळे पाणी जपून वापरा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणी साठा हा थेट निम्म्यावरती आलेला आहे। 7ही धरणांमध्ये मिळून फक्त 51% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे। उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत आहे, तेव्हा पाणी साठा जुलैपर्यंत पुरवण्याचं आव्हान आता महापालिकेसमोर उभं ठाकलंय। आणि यासह आता आपण वळतोय शेतीमातीच्या बातम्यांकडे। ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना। नंदुरबारमध्ये कैरी उत्पादक अडचणीत सापडलाय। आंब्यावरती आलेल्या मोहरावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। फवारणीचा खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय आणि यामुळे कैरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याचीही शक्यता आहे। वाशिमच्या रिसोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चियाची खरेदी सुरू झाली आहे। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे। रिसोड बाजारात पहिल्या दिवशीच 550 क्विंटल चिया पिकाची आवक झाली होती आणि यावेळी चियाला 10,500 ते 12,500 रुपये या दरम्यानचा भाव मिळाला। सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई अनेक बाजारात दिसून येते। प्रक्रिया प्लांट्सनीही सोयाबीनची खरेदी 4,300 ते 4,350 रुपयांच्या दरम्यानच केली आहे। सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन अभ्यासकांनी व्यक्त केलाय। केळीचा भाव प्रति क्विंटल 100 ते 200 रुपयांपर्यंत कमी झालाय। केळीच्या आवकेमध्ये काहीशी वाढ झाली आहे। तसंच कुंभमेळ्यासह महाशिवरात्रीनिमित्त आलेली मागणी पूर्ण झाल्यानं केळी दरातही किंचित घट दिसतेय। सध्या बाजारात सरासरी 2,000 ते 2,100 रुपयांचा सरासरी दर केळीला मिळतोय। कलिंगड पीक उन्हाळ्यात एकदाच घेतलं जातं, मात्र चंद्रपुरातील शेतकऱ्यांना वर्षातून 2दा हे पीक घेत नफा मिळवला आणि प्रयोग यशस्वी करून दाखवलाय। विशेष म्हणजे व्यापारी थेट शेतात येऊन कलिंगड खरेदी करतायत आणि म्हणून वाहतुकीचा खर्चही त्याला परवडत नसल्यानं आर्थिकदृष्ट्या शेतकरी सक्षम झालाय। सध्या बाजारात 1 लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होतीये, तर दर पातळी बाजार भाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान आहे। बाजारातील कापसाची आवक यापुढच्या काळात कमी होईल असा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केलाय। नाशिकमध्ये यंदा शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावरती गव्हाची लागवड केली होती। सध्या गहू तयार झाला असून शेतकऱ्यांची गहू काढणीसाठी लगबग सुरू झाली आहे। हार्वेस्टर मशीनमुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत गव्हाची काढणी होत असल्यानं आता शेतकऱ्यांची लगबगही वाढू लागली आहे। रब्बी हंगामातील गहू बाजारात येण्यास 15 ते 20 दिवसच शिल्लक आहे। सरकारनं गव्हावरील साठवण मर्यादेवरील नियंत्रण आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये घाऊक व्यापाऱ्यांसाठी असलेली 1,000 टनाची मर्यादा कमी करून ती 250 टन इतकी कमी करण्यात आली आहे। यंदा रब्बी हंगामातील पिकं जोमात असल्यानं हरभरा ज्वारी पीक काढणीला वेग आलेला आहे। मात्र अवकाळीच्या धास्तीनं शेतकरी चिंतेत असून दुसरीकडे मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। अवकाळीच्या तडाख्यात अडकण्याआधीच हरभरा काढणीच्या कामाला शेतकऱ्यांनी गती दिली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुणे बाजारात कवठ आणि रताळ्याची आवक सुरू झाली आहे। यावेळी कवठाला 400 ते 800 रुपये दर आणि रताळ्याला 10 किलोला 250 ते 400 रुपये असा दर मिळतोय। आणि यानंतर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बसेससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे।
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच ही माहिती दिली आहे. शालेय शुल्क आणि स्कूल बस शुल्क एकाच वेळी पालकांकडून आकारले जात असल्यामुळे मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचा आता पालकांच्या तक्रारी आहेत आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तर नियमावलीमध्ये नेमका कोणत्या गोष्टींची तरतूद केली जाऊ शकते हे ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात. येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नियमावली लागू होणार आहे. एक सदस्य समितीची नेमणूक यासाठी करण्यात आली आहे. 1 महिन्यात अहवाल सादर केला जाणार आहे. स्कूल बसच्या माध्यमातून संस्था चालकांकडून पालकांची आर्थिक लुबाडणूक होते असा आरोप पालकांकडून केला जातो. 10 महिने शाळा तर 12 महिन्यांचं अवाजवी शुल्क आकारलं जातं. स्कूल बसमध्ये पॅनिक बटन, GPS, CCTV ही आवश्यक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. राज्यभरातील बातम्यांचा पुन्हा एकदा वेगवान आढावा. अकोल्यातल्या काजकेश्वरमध्ये शेतात रोडगेच्या जेवण सुरू असतानाच मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू तर अनेक जण जखमी झालेत. रोडगेसाठी गवऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचं काम सुरू झालं. मात्र याच गवऱ्याच्या धुरामुळे मधमाशांचं पोळं फुटलं आणि मधमाशांनी नागरिकांवरती हल्ला चढवला. नांदेडमध्ये फेब्रुवारी महिन्यातच पाणी पातळी कमी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. भीषण टंचाई या भागात जाणवतीये. नदी, नाले, विहिरी आणि बोरचं पाणी आटल्यामुळे गव्हाचं पीक आता करपू लागलंय. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. बुलढाण्यातल्या खडकपूर्णा नदीपात्रात नैसर्गिकरित्या तयार झालेलं रांजण खळगे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. भल्या मोठ्या खडकाला अर्धगोलाकार आकार नैसर्गिकरित्या तयार होत आहेत आणि यामुळे खडकपूर्णा नदीमध्ये एक वेगळं रूप पाहण्यास मिळत आहे. धुळेच्या बोरी परिसरामध्ये साळींदरचा वावर असल्याचं आता दिसून आलेलं आहे. पाळीव कुत्र्यानं या साळींदरवरती हल्ला केल्यानं या कुत्र्याला साळींदरच्या अंगावरील काटे शरीरात घुसलेत. या संदर्भात वन विभागाला या प्रकारची माहिती देण्यात आली आहे आणि या प्राण्याला लवकर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी शेतकऱ्यानं वन विभागाकडे केली आहे. पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस नागरिकांच्या संख्येत वाढ होतीये आणि यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावरती वाढली असून जिल्ह्यातील धरणही तहान भागवण्यात कमी पडत असल्याचं चित्र आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास दोन्ही धरणांमध्ये गाळ साचला असून पाण्याची साठवणूक क्षमताही कमी झाली आहे. सांगलीच्या आळसंदमधील कुंभार कुटुंबानं आपल्या मुलाच्या लग्नात सुनेचं स्वागत करण्यासाठी चक्क सासऱ्यानं आपली बैलगाडी नववधूच्या स्वागतासाठी आणली होती. तिला बैलगाडीतून बसवून पारंपरिक वाद्य वाजवत लग्न मंडपात आणलं गेलं. नागपुरात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या 5 तस्करांना पोलिसांनी पकडलंय. 5ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2 तोंड असलेल्या मांडूळ जातीच्या सापाची मुक्तता केली आहे. या सापाची वाशिममध्ये तस्करी होणार होती आणि यासाठी 20 लाख रुपयांत डीलही झाली होती. मात्र पोलिसांनी ही तस्करी रोखली आहे. जळगावच्या MIDCतील ई सेक्टरमधील ग्रीन इन इको या सोल्युशन कंपनीतून अज्ञात 3 चोरट्यांनी कार्यालयात चोरी केलेली आहे. चोरट्यांनी या कार्यालयात ठेवलेली 3 लाखांची रोकड चोरून नेली आहे आणि याच प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीच्या धानोरा गावामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून हाणामारी करण्यात आली होती. मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं 2 तरुणांवरती प्राणघातक हल्ला केला. तसंच या टोळक्यानं काही दुचाकी वाहनांची तोडफोडही केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एका इस्मानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वैनगंगा मित्रमंडळाचे सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर इस्माला शिताफीनं पाण्याबाहेर काढलं. सदर इस्माची विचारपूस केली असता घरगुती वादावरून तो आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्याचं कळतंय. अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कार डिव्हायडरला धडकली आणि यामुळे सीएनजीनं पेट घेतला. 2 जणांचा यात होरपळ मृत्यू झाला. मृतामध्ये जामखेड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
एका वृद्धेची हत्या करून तिनं दागिने लुटण्याचा प्रकार कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये घडलाय. आधी वृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबला गेला, नंतर तिची हत्या केली आणि 11 तोळे सोन्याचे दागिने लुटून नेण्यात आले. पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह सोलापुरे वसाहतीजवळील एका विहिरीत ढकलून दिला गेला. ठाण्यातील 3 पेट्रोल पंपाजवळ बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. पेट्रोल पंपाजवळ कारला अचानक आग लागली होती. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अकोल्यातल्या खिरखुंड गावातल्या एका शेतकऱ्याच्या घराला आग लागली होती. या आगीत शेतकऱ्याचा कापूस आणि तूर जळून खाक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. 2 एकर शेतातून हातात आलेलं 5 क्विंटल कापूस आणि 7 क्विंटल तूर पूर्णतः आगीत जळाली आहे. आणि आता बातमी आहे एका भीषण अशा अपघाताची. मुंबई पुणे बायपासवरती कारची दुचाकीला धडक लागली आणि त्यामुळे मोठा अपघात झालाय. भरधाव कारच्या धडकेत दुचाकी चालक जखमी झालेला आहे आणि कारच्या डॅशकॅम फुटेजमध्ये या अपघाताची घटना कैद झाली आहे. धडक्याआधी कारमधील हालचालीही कॅमेऱ्यात कैद झालाय आणि हा अपघात किती भयंकर होता याची दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय. यानंतर बुलेटिनमध्ये आपण वळतोय राजकीय बातम्यांकडे. न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात. नीलम गोऱ्हेंवरती टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली आहे. लायकी नसताना 4 वेळा आमदार केला अशा तिखट शब्दांत त्यांचा समाचार राऊतांनी घेतलाय. तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले होते असा सवालही राऊतांनी गोऱ्हेंना केलाय. सुषमा अंधारे या नीलम गोऱ्हे यांच्यावरती अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनच बेताल वक्तव्य केल्याचा आरोप अंधारेंनी केलाय. तसंच नाक घासून माफी मागितली तरी लढा सुरूच राहणार असं अंधारे म्हणाले. अंबादास दानवेंनी नीलम गोऱ्हेंवरती टीका केली आहे. पाप बदलला असेल बदला, आईवरती का दगडफेक करताय असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केलाय. नीलम गोऱ्हेंनी बाळासाहेबांशी तरी इमान राखायला हवं होतं असं दानवे म्हणाले. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांच्या वादात आता संजय राऊतांनी शरद पवारांनाही ओढलाय. शरद पवारांनी या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी घ्यावी, त्यांनी घटनेचा निषेध करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. नीलम गोऱ्हेंनी वक्तव्य केल्यानंतर ठाकरेंसाठी शरद पवार धावले आहेत. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं शरद पवार म्हणाले. गोऱ्हेंना कमी काळामध्ये विविध पक्षांचा अनुभव असल्याचा टोलाही यावेळी पवारांनी हाणलाय. खासदार संजय राऊत महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड असल्याची टीकाच आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. राऊत महिलांबद्दल अतिशय वाईट बोलतात अशा शब्दात राऊतांना महाराष्ट्रातील महिलांनी वटणीवरती आणलं पाहिजे असा घणाघात वाघ यांनी केलेला आहे. नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी नोकरीचं आमिष दाखवून या ओएसडीनं 9 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. सचिन चिखलीकर आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती माहीम पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. तर नीलम गोऱ्हेंनी याआधीच सचिन चिखलीकरची पदावरून हकालपट्टी केली आहे. नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतल्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. उद्धव सेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा खळबळजनक वक्तव्यच नीलम गोऱ्हेंनी केलं होतं आणि त्याच वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटले होते. याच पार्श्वभूमीवरती नीलम गोऱ्हेंच्या मुंबईच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. एआयच्या वापरामुळे आता कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. डीबीएस आपल्या 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. डीबीएस या जागतिक बँकिंग समूहातून 3 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना काढलं जाणार आहे आणि कपात डीबीएस ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10% इतकी आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये बँकिंगमध्ये 2 लाख भारतीय कर्मचाऱ्यांवरती त्यांच्या नोकऱ्या जाण्याचं संकटही असल्याचं आता स्पष्ट होत आहे.